धनाची देवी लक्ष्मी आहे, बरोबर आहे. पण तिला आर्थिक अधिकार नाहीत महिलेला. बरोबर आहे. शिक्षणाची देवी सरस्वती आहे, पण महिलांना बराच काळ शिक्षणाचा अधिकार नव्हता. बरोबर आहे. शक्तीची देवी दुर्गा आहे, पण सगळ्यात दुर्बल महिलाच आहे. तर आर्थिक दृष्ट्या मला असं वाटतं की जेव्हा शेतीप्रधान समाज होता त्या शेतीमध्ये एकत्रित कुटुंबाला जास्त महत्व होतं. एखादी फॅमिली काही लोकांना पेइंग गेस्ट म्हणून ठेवते, बरोबर आहे. त्यांची काही रक्ताची नाती नाही तरी ते हाऊस होल्ड आहे. पण हे राजकारणी आणि उद्योगपती मात्र एकत्रित कुटुंबपतीला महत्व देतात असं दिसून येतं. त्यांचे त्यात वेस्टेड इंटरेस्ट आहे. अच्छा. म्हणजे अगदी, आणि इव्हन आपल्या पॉप्युलर मीडियानं पण तेच आपल्यावर ठसवलंय हो. की जुने सिनेमे जरी आपण काढून बघितले की 90s राजश्री प्रोडक्शनचे वगैरे, हम आपके बरोबर. हैं कौन, हम साथ साथ, म्हणजे त्यात असं वाटतं की म्हणजे ते किती सद्गुणी कुटुंब आहे, त्यात एकमेकाबद्दल कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. फॅमिली आणि हाऊसहोल्ड यात काही फरक असतो का? येस, या दोन महत्वाच्या टर्म्स आहेत. फॅमिली जे आपण म्हणलं आता की कुटुंब, त्यामध्ये नातेसंबंध गरजेचे आहेत. अच्छा. हाऊसहोल्ड मध्ये पण नातेसंबंध असू शकतात. कसं की आई वडील गावी राहतात, त्यांचा मुलगा जॉब करतोय शहरामध्ये, त्याचं लग्न झालं, आता ती काही फॅमिली विभक्त नाही झालेली, त्यांनी त्यांच्या वाटण्या नाही झाल्या, ते वेगळे नाही झालेले. फॅमिली ऍज अ फॅमिली ते जॉईंट फॅमिलीच आहेत. अच्छा. पण तिची घरं वेगवेगळी आहेत. बरोबर आहे. सो वन फॅमिली डिफरंट हाऊस होल्ड. ओके. हा, तर त्यांची जी दोन घरं आहेत त्यांना आपण हाऊस होल्ड म्हणू शकतो. बरोबर आहे. पण त्या चौघांना एकत्र केलं तर इट्स अ फॅमिली. ओके. बरं, हाऊस होल्ड मध्ये फक्त नात्याचीच लोक राहू शकतात असंही नाही. अच्छा. 4 मुलं अभ्यास करणारी फ्लॅट घेऊन राहतात, अगेन Okay. दॅट इज अ हाऊस होल्ड. एखादी फॅमिली काही लोकांना पेइंग गेस्ट म्हणून ठेवते, बरोबर आहे. त्यांची काही रक्ताची नाती नाही तरी ते हाऊस होल्ड आहे. तर हाऊस होल्ड हे अशा वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. पण जेव्हा आपण फॅमिली म्हणतो तेव्हा आपण जे 3 क्रायटेरिया सांगितले हो. की विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तक, बरोबर आहे. तर या 3 मध्ये फॅमिली. ओके. फॅमिलीमिझम म्हणजे कुटुंबवाद. तर फॅमिलीझम असं काय असतं का? येस, फॅमिलिझम किंवा कुटुंबवाद म्हणजे कुठल्याही परिस्थितीत व्यक्तीपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणे. अच्छा. जे भारतीय संस्कृतीत फार प्राधान्याने दिसतं आपल्याला. भारतीय म्हणण्यापेक्षा एकंदर एशियन कम्युनिटी ज्या आहेत, बरोबर आहे. त्यासोबतच काही लॅटिन अमेरिकन काही देश आहेत, बरोबर. त्यांच्यामध्ये सुद्धा कुटुंबाला प्राधान्यक्रम देणं, स्वतःचं स्वार्थ मागं ठेवणं, त्यात मग ह्या सगळे जे आपण जॉईंट फॅमिलीची जी वैशिष्ट्ये किंवा त्याची जी दुर्गुण सांगितले ते सगळे बरोबर. फॅमिलिझम मध्ये येतात. मग त्यामध्ये कर्तव्याला महत्व असणं की प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडणं, त्यासोबतच मोठ्यांचा आदर करणं. मग तो वयाने मोठी असलेली व्यक्ती मग कितीही दुर्गुणी असो, तिचा आदर करणं हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. कुटुंबावर संकट आलं तर सगळ्यांनी एकत्र येणं. सो जसं ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात, तसं ऑल इज फेअर फॉर फॅमिली, हा. असंही ते एक प्रकारे आपण म्हणू अच्छा. शकतो. मग तुम्ही प्रमोट केलं पाहिजे. फॅमिलिझम त्यातले जर चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या आपण, हा हा. तर ते दॅट इज फाईन की तुमच्या कुटुंबाचा तुम्ही विचार करणं किंवा त्याची काळजी घेणं, बरोबर. ह्या गोष्टी तर कुटुंब या व्याख्येतच अद्यावृत आहेत. बरोबर आहे. पण त्यामध्ये थोडंसं लोकशाहीकरण असणं, त्यामध्ये थोडीशी समानतेची भावना असणं, त्यामध्ये एकमेकांच्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा विचार करणं, आणि त्यात व्यक्ती म्हणून त्या इंडिव्हिज्युअलचा पण उत्कर्ष कसा होईल, फक्त कुटुंबाचाच एकत्रित विचार न करता, तर हे सगळ्या बाबी त्यामध्ये जर आल्या तर ती चांगलीच कन्सेप्ट होईल. ग्लोबलायझेशनमुळे भारतीय कुटुंबांवर काही परिणाम झालाय का आणि त्यातनं काही नवीन फॉर्म निर्माण झालेत का? निश्चित. तर ग्लोबलायझेशनमुळे झालंय काय की मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग वाढीस लागला, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं, लोक बरोबर. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित झाली, त्यामुळे आपसुकच जॉईंट फॅमिलीचं रूपांतर विभक्त फॅमिलीत होत गेलं. आणि ह्या स्थलांतरामुळे काय म्हणता येईल आपल्याला की एक प्रकारे ही जी न्यूक्लिअर फॅमिलीज निर्माण झाली आणि त्यांनी नवी मूल्य स्वीकारली. बरोबर आहे. म्हणजे आधी जे आपण म्हणायचो की सगळे निर्णय कर्त्याद्वारे घरातल्या घेतली जायची, ती आता इंडिव्हिज्युअल घ्यायला लागली. विशेषतः महिलांच्या निर्णय प्रक्रियेत बदल झाला. म्हणजे आता ऍटलिस्ट आपण बघतो की भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी परस्पर निर्णय घेतले जात असले तरी जर मुलगी शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिला ऍटलिस्ट से आहे तिच्या विवाहाबाबतीत. बरोबर आहे. तर काही रोल बदललेत, बरोबर. इकॉनॉमिक रोल बदललेत की आता मुलं आपापली, म्हणजे आधी इकॉनॉमिक रोल कसे होते की एखादा कुटुंब शेती हा व्यवसाय करतो, तर पुढच्या पिढीत शेतीच करायची, म्हणजे एक प्रकारचं एज्युकेशन ट्रान्सफर व्हायचं.
हो की वडील आपल्या मुलांना शेतीच्या बाबी शिकवायचे. बरोबर आता शेतकऱ्याचा मुलगा जर आयटीत जात असेल तर हे जे एज्युकेशनल फंक्शन होतं हो ते बदललं आता. एक्झॅक्टली त्यासोबतच इकॉनॉमिक फंक्शन जसं म्हणलं की आता कार्यक्षेत्रच बदलत गेली बरोबर आहे. आणि अवलंबित्व जे आधी जॉईंट फॅमिलीवर होतं ते आता अवलंबित्व उरलं नाही. ते एक झालं. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे नवे फॅमिली फॉर्म्स निर्माण झाले. बरोबर आहे. व्हॅल्यू सिस्टीमच बदलल्यामुळे आपण कलेक्टिव्हिझम कडनं इंडिव्हिज्युअलिझम कडे चाललोय. बरोबर आहे. त्यामुळे तो एक हे झाला, काय म्हणता येईल आपल्याला, एकंदरच विवाह संस्थेचं पावित्र्यच हळूहळू कमी होत चाललंय. पावित्र्य म्हणण्यापेक्षा की त्याची जी धर्माशी असलेली सांगड होती, बरोबर आहे. म्हणजे विवाह हा विधी मांडला जातो आपल्याकडे, संस्कार मांडला जातो, पण आता तो हळूहळू त्यातला तो संस्काराचा भाग कमी होत चाललाय. तर त्यामुळे विवाह एक प्रकारे आता व्यावहारिक दृष्टीने बघितला जातो. बरोबर आहे. त्यासोबतच जी आधी एक कुटुंबाकडे एक म्हणजे एकदा विवाह झाला की आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही तो विवाह टिकवणं हे एक प्रकारचं कर्तव्य मानलं जायचं. आता डिवोर्सचे रेट वाढत आहेत. हो तोही त्या ग्लोबलायझेशनचा आपण परिणाम म्हणू शकतो. ग्लोबलायझेशनमुळे तांत्रिक प्रगती झाली. जरी आता फॅमिलीज दूर दूर गेल्या असल्या फिजिकली, बरोबर आहे. पण तांत्रिक प्रगतीमुळे, सोशल मीडियामुळे आता प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली ग्रुप असतो. तर एक प्रकारचं हे डिजिटल जॉईंट फॅमिली झाले सगळे झाले. हो तर तो तो पण एक त्याचा परिणाम आपल्याला म्हणता येईल. तर असे एक वेगळे आर्थिक दृष्ट्या मला असं वाटतं की जेव्हा शेतीप्रधान समाज होता हम्म, त्या शेतीमध्ये एकत्रित कुटुंबाला जास्त महत्व होतं. बरोबर. टीमवर्क लागे. अगदी. बाहेरचे कामगार आणता येत नव्हते. हो हो. पण आता जेव्हा लोक आता सेकंडरी आणि टर्शरीकडे चाललेत हम्म. तेव्हा आपोआपच न्यूक्लिअर फॅमिली, मायग्रेशन, शहरीकरण अगदी बरोबर. याला अगदी महत्व पण येतं. अगदी अगदी बरोबर. अगदी बरोबर. आता हे भारतीय कुटुंब व्यवस्था आणि महिला हम्म. यांचं नातं आपल्याला कसं जोडता येईल? एकंदर आपण चर्चेमध्ये जे उल्लेख केले की भारतीय कुटुंब व्यवस्थेतलं महिलांचं स्थान काय होतं, म्हणजे मुळातच महिलांकडे बघण्याचा भारतीय समाजाचा दृष्टिकोन हा म्हणजे कसा एक प्रकारे दुटप्पी राहिलेला आहे आजवर. म्हणजे आपल्याकडे की देवी व दासी. हा, देवी किंवा दासी, म्हणजे धनाची देवी लक्ष्मी आहे, बरोबर आहे. पण तिला आर्थिक अधिकार नाहीत महिलेला. बरोबर आहे. शिक्षणाची देवी सरस्वती आहे, पण महिलांना बराच काळ शिक्षणाचा अधिकार नव्हता. बरोबर आहे. शक्तीची देवी दुर्गा आहे, पण सगळ्यात दुर्बल महिलाच आहे. तर ही जी बरोबर एक प्रकारचा विरोधाभास आहे, बरोबर आहे. आणि हा विरोधाभास जोपासण्यामध्ये आपल्या कुटुंब व्यवस्थेचाही तितकाच हात होता. बरोबर आहे. की वर्षानुवर्षे ही जी जॉईंट फॅमिली आणि त्यामध्ये असलेली पुरुष सत्ता, त्यामुळे त्यांना नेहमी म्हणजे भारतामध्ये पुअरेस्ट ऑफ द पुअर विमेन म्हटलं जातं. बरोबर. तर त्यांना त्या सगळ्यात शेवटी प्राधान्यक्रमामध्ये येतात. आणि तीच गोष्ट प्रागतिक आता म्हणता येईल की हळूहळू हे जे बदल आहेत हे कुटुंब व्यवस्थेतले, त्याकडे आपल्याला मग तेच आहे की कुठल्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही बघताय. तर पुरुषांच्या दृष्टीने बघायला गेलं तर मग काही पुरुषांना असं वाटू शकतं की आपल्या हातातले अधिकार निसटून जात आहेत, हो आपल्याकडे जे पण तेच स्त्रियांच्या दृष्टीने बघायला गेलं तर ही प्रागतिकच गोष्ट आहे. आणि आपल्याला नेहमी मला वाटतं की जे वल्नरेबल सेक्शन आहे त्यांच्या नजरेतनच या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. पण हे राजकारणी आणि उद्योगपती मात्र एकत्रित कुटुंबपतीला महत्व देतात असं दिसून येतं. अगदी बरोबर, कारण त्यांचे त्यात वेस्टेड इंटरेस्ट आहेत. अच्छा. म्हणजे अगदी, आणि इव्हन आपल्या पॉप्युलर मीडियानं पण तेच आपल्यावर ठसवलंय हो की जुने सिनेमे जरी आपण काढून बघितले की 90s राजश्री प्रोडक्शनचे वगैरे, हम आपके बरोबर. है कौन, हम साथ साथ, म्हणजे त्यात असं वाटतं की म्हणजे ते किती सद्गुणी कुटुंब आहे, त्यात एकमेकाबद्दल कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये किंवा, पण असं नसतं. जनरली फॅमिलीज आर डिसफंक्शनल. म्हणजे वर्करनी जरी ते ठीकठाक दिसत असल्या बरोबर. तरी डिसफंक्शनलचा अर्थ की आतून त्यांच्यामध्ये ना कम्युनिकेशन व्यवस्थित असतं, ओके. ना त्यांच्यामध्ये एकमेकांच्या बाबतीत फार आदराची भावना असते. तर एव्हरी फॅमिली वी कॅन से दॅट इट इज अ डिसफंक्शनल फॅमिली. तर तोच प्रकार आहे की राजकारणी आणि उद्योगपतींचा मुख्य त्यामागचा मला वाटतं इंटेन्शन हे आर्थिक असतं. त्यांना त्यांची सत्ता ही आपल्याच कुटुंबामध्ये, आपल्याच वंशाच्या व्यक्तीमध्ये संक्रमित पुढं बरोबर. करायची असते. त्यामुळे नेपोटिझम आणि फेवरेटिझमसाठी एकत्रित कुटुंब हे कधीही त्यांना फेवरेबल ठरतं, आणि बरोबर. म्हणून त्यांचा कल नेहमी एकत्र कुटुंबाकडे असतो, ओके. आणि त्याच ते नेहमी उदात्तीकरण करत राहतात. ओके. पण सामान्य माणसाला ते काय फारसं हे नाही तेच म्हणतोय की म्हणजे ते तुमच्या आर्थिक स्तरावर पण डिपेंड असतं की बरोबर. जनरली तुम्ही हे बघाल की निम्न आर्थिक स्तरामध्ये लोकांचा कल हा न्यूक्लिअर फॅमिली करण्याकडे असतो. बरोबर. कोविडचा कुटुंब व्यवस्थेवर काही परिणाम झाला का? अगदी, म्हणजे अगदीच आता आपल्या या काळामध्ये जर
जगाला विभाजित करायचं झालं तर कोविड पूर्व आणि कोविड उत्तर असं करावं लागेल आणि ते प्रत्येक अँगलनं तपासावं लागेल. कोविडनं सगळ्यात महत्वाचं काम केलं असेल की बरीच जी न्यूक्लिअर फॅमिलीज झाली होती त्यांना पुन्हा एकदा एकत्र कुटुंब व्यवस्थेचा अनुभव दिला एक प्रकारे. बरोबर. कारण बऱ्याच फॅमिलीज गावी जाऊन एकतर लॉकडाऊन असल्यामुळे म्हणा किंवा एकंदरच कामकाज ठप्प झाल्यामुळे तर परत परत एकदा नातेसंबंध दृढ करणं म्हणा, प्रस्थापित करणं म्हणजे ही पॉझिटिव्ह बाजू म्हणता येईल. निगेटिव्ह बाजू त्याची अनेक प्रश्न पण निर्माण झाले त्यामुळे. विशेषतः महिलांसाठी डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढल्या कोविड अच्छा. दरम्यान. कारण पूर्ण वेळ घरातले सदस्य घरात असणं. एकतर काही म्हणजे आता बऱ्याच जणांना त्याची सवय उरलेली नसते किंवा एकंदरच घरातला पुरुष जेव्हा बाहेर कामाला जातो तेव्हा स्त्रीला जे स्वातंत्र्य घरामध्ये मिळतं किंवा तो मोकळा वेळ मिळतो बरोबर आहे. ते मिळत नव्हतं. आणि घरात असणाऱ्या पुरुषांमधली पितृसत्ता अजूनही जागृत असल्यामुळे त्यांच्या मागण्या वगैरे वाढत होत्या. तर या एकंदरच सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच व्हायलन्सच्या घटना घडल्या. बरोबर आहे. त्यासोबतच आणखीन काही बदल झाले ते म्हणजे लहान मुलांसाठीचे. त्यांना परत एकदा त्यांचं सोशलायझेशन प्रोसेससाठी अनेक लोकांचा हातभार लागला बरोबर आहे. आणि त्यांच्या शिक्षणामध्ये डिजिटलायझेशन वाढलं. आपण बरोबर बघतो की कोविड नंतर बरंच डिजिटल प्रमाण वाढलेलं आहे. स्मार्टफोन असो किंवा इतर डिव्हाइसेस थ्रू असो. तर असे काही बदल त्यामध्ये आपल्याला बघता येईल. रिव्हर्स मायग्रेशन जास्त झालं ओके. आणि त्यामुळे एकंदर बघायला झालं तर पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा जास्त नकारात्मक गोष्टी जास्त घडल्या. ओके. डेमोक्रेटायझेशन ऑफ फॅमिली, लोकशाहीकरण कुटुंबाचं, ते काय असतं? जसं त्या म्हणजे नावामध्येच त्याचा अर्थ की एखाद्या गोष्टीचं लोकशाहीकरण म्हणजे त्या गोष्टीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व लोकांचं मत विचारात घेणं. अच्छा. म्हणजे आजवरचं जे जॉईंट फॅमिली म्हणा किंवा भारतीय कुटुंब हे कधीच डेमोक्रॅटिक नव्हतं. हम्म. की कुठल्याच बाबतीमध्ये सर्व सदस्यांना समान अधिकार नव्हते किंवा इव्हन स्वतःची गोष्टी ठरवण्याचाही अधिकार नव्हता. अगदी जन्मापासून त्याच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. मग त्यामध्ये चांगल्या गोष्टी आल्या तशाच वाईट त्यांच्यावर जातीय संस्कार होतात, त्यांच्यावर धार्मिक संस्कार होतात. इव्हन या बाबी निवडण्याचंही स्वातंत्र्य आपल्याकडे नव्हतं. नव्हतं. तसेच मुलांनी कुठल्या शाळेत जायचं, कुठल्या स्ट्रीम मध्ये जायचं त्याचा कल न बघता त्यांना हव्या त्या जे पालकांना अभिप्रेत आहे त्याच गोष्टीमध्ये त्यांना टाकणं. जसं की आता समजा मी लातूरचा आहे तर लातूर पॅटर्न तुम्ही ऐकलं असेल हो. तर की मला 2 चॉईस देण्यात आली होती की डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. अच्छा. तर मी इंजिनियर झालो कारण मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. पण याचा अर्थ मला इंजिनियरच व्हायचं होतं असंही नव्हतं. हम्म. मग त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ आपण ते हे केलं. तर एकंदर ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी त्या ज्या व्यक्तीबद्दल आपण ते निर्णय घेतोय त्याचा विचार न करता त्याचा कल न बघता परस्पर घेणं, विशेषतः विवाह आणि शिक्षण ही फार महत्वाच्या बाबी असतात. बरोबर आहे. आणि याच गोष्टीमध्ये जर तुम्हाला ते चॉईसेस नसतील बरोबर आहे. तर ते चूक आहे. तर डेमोक्रेटायझेशन म्हणजे हेच आहे की कुठल्याही बाबतीत तुम्ही निर्णय घेताना त्या संदर्भित व्यक्तीला सहभागी करून घ्या. पण ते वाढते असं वाटते. वाढते, नक्कीच वाढते. एकंदरच जसं जसं न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढतंय, जसं जसं लोकांचा अवेअरनेस वाढतोय, एकंदरच ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला जगामध्ये इतर देशामध्ये कुटुंब व्यवस्था कशी आहे, पालकांचं आणि मुलांचं नातं कसं असू शकतं, बरोबर आहे. की पालक आणि मुलांमध्ये पण मैत्रीचं नातं असू शकतं. हेच बऱ्याच जणांच्या आतापर्यंत गावी नव्हतं. बरोबर आहे. किंवा त्यांना आपण जरी वयात फरक असला तरी आपण एक समान वागवू शकतो. तर ही भावना आता वाढीस लागली असं मला नक्कीच वाटतं. एकंदर आणि मुलगा आणि मुलगी यांना जे आधी वेगवेगळ्या दृष्टीनं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जायचं बरोबर आहे. त्यातही बदल होत आहे. ओके. नेगोशिएटेड फॅमिली असं काय असतं का? एकंदरीत जसं आपण म्हणलं डेमोक्रेटायझेशन ऑफ फॅमिली त्याचाच हा म्हणजे त्यातच अंतर्भूत असणारा मुद्दा आहे की निगोशिएटेड फॅमिली म्हणजे प्रत्येक आता निगोशिएशनचा अर्थ वाटाघाटी होतो बरोबर आणि आहे. वाटाघाटी बऱ्याचदा चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने घेतलं पण इथंही त्याचा पॉझिटिव्हच अर्थ घ्यायचा आपल्याला की प्रत्येक बाबतीत कम्युनिकेशन असणं कुटुंबामधल्या सदस्यात की काहीही असो की का म्हणजे एकंदर कुठली सांस्कृतिक बाब असो की आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे, समजा कुठला सिनेमा बघायला जायचा आहे, हे अशा छोट्या छोट्या गोष्टीतले पण निर्णय प्रक्रियेमध्ये घरातल्या सर्व सदस्यांना सहभागी करून घेणं, त्यांच्याशी निगोशिएशन करणं, यालाच आपण निगोशिएटेड फॅमिली असं म्हणू शकतो.
ओके. एकीकडे आपण असंही म्हणतोय, एकीकडे असे प्रयोग झाले की खूप मोठ्या अनेक कुटुंबांनी एकत्र यावं आणि एकत्र राहावं. जसं मग रशियामध्ये कलेक्टिव्हिझमचे प्रयोग होते बरोबर. किंवा मग इस्रायलमध्ये किब्बूज तयार केले गेले की एकदम गांधींचे पण आश्रम पद्धती होती. यात अनेक फॅमिली एकत्र मिळून एकत्र राहायच्या, सगळी कामं एकत्र करायच्या आणि जे काही बनायचं ते वाटून घ्यायच्या. पण त्या प्रयोगाने यश का नाही आलं, म्हणजे काय झालं? ते अगेन मला तेच वाटतं की त्यामध्ये जो अंतर्भूत असलेला एक थोडासा एक साम्यवादी दृष्टिकोन, की सर्वांनी काम करायचं आणि जे काही उत्पन्न होईल ते सर्वांमध्ये समान वाटतं. तर ॲब्सेन्स ऑफ इन्सेंटिव्ह, की मनुष्य प्राण्याला आपण जे करतोय त्याचा योग्य मोबदला मिळणं बरोबर आहे. अभिप्रेत असतं. बरोबर पण यामध्ये कदाचित त्याचं अभाव असल्यामुळे, बरोबर आहे. कारण असं कधीच होणार नाही की सर्वजण समान क्षमतेचे आहेत. बरोबर आहे. मग जे उच्च क्षमतेचे आहेत त्यांना ही व्यवस्था अन्यायकारक वाटू शकते. बरोबर आहे. आणि त्या प्रगती पण तशी होत आली नाही, म्हणजे हा, की ज्या त्यामुळे प्रमाणात हा बाहेर तसं प्रगती झालं होऊ शकते त्या प्रमाणात यांची प्रगती होऊ शकली नाही. नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर ते ते मला प्रमुख कारण त्यामधलं वाटतं. जर यात तोडगा काढला किंवा ज्याच्या ॲबिलिटीनुसार त्याला जर रिटर्न्स मिळत असतील बरोबर आहे. आणि तरीही तुम्ही एकत्र राहू शकत असाल, तर मला वाटतं ती सस्टेनेबल होऊ शकेल. कुटुंबाकडून अशी अपेक्षा असते की कुटुंबाने मूल्य व्यवस्था द्यावी, किंवा कुटुंब आणि मूल्य व्यवस्था यांचा खूप जवळचा संबंध आपण मानतो. तसं तर विमल लिमयच्या कवितेत शेवटचा कडवं असं आहे की या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊ न शक्ती, आकांक्षांचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती. अरे वा. मग आता असं असेल तर मग तुम्ही सांगा की कुटुंब आणि मूल्य व्यवस्था होय. यांचा काय संबंध आहे? अगदीच म्हणजे आणि भारतीय परिप्रेक्ष्यात तर तो जास्तच संबंध आहे की भारतामध्ये की कुटुंबाने जे काही एक अलिखित काही नियम बनवलेले आहेत, बरोबर आहे. की त्यामध्ये मग सर्वात महत्वाचा अलिखित नियम आहे की मुलं ही म्हातारपणाची काठी असणं वगैरे, बरोबर आहे. की त्यांनी अं, ते पायावर उभे राहीपर्यंत कुटुंबाने त्यांचं पालन पोषण करणं आणि ते पायावर उभं राहिल्यानंतर त्यांनी कुटुंबात हा एक गिव्ह अँड टेक जो एक प्रकार आहे. किंवा मध्ये एक मी आर्टिकल पण वाचलं होतं की त्यामध्ये तेच म्हणलं होतं की कुटुंबाला जी एक जे हे जे पॉवर डायनामिक्स असतं, मुलं जेव्हा शिकतात किंवा वयाने वाढतात तेव्हा ती हळूहळू त्यांच्या कक्षेच्या बाहेर जायला लागतात बरोबर आहे. आणि ते कुटुंबाला ते किंवा पॅरेंट्सला मान्य नसतं. ते त्यांना असं वाटत असतं की अजूनही त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपलाच ताबा राहावा. बरोबर आहे. मग त्याला ते त्यांची काळजी करत असल्याचा थोडासा एक भास निर्माण करतं किंवा काळजी असते पण त्यांना. पण त्या आर्टिकलमध्ये असं म्हणलं होतं की ती काळजी तर असतेच, पण तो काळजी हा एक प्रकारचा स्वतः पॉवर आपल्या हातात ठेवण्याचा मुखवटा पण असतो. ओके. हा, की मग बऱ्याचदा पौगंडावस्थेतील मुलांबद्दल तक्रार असते की ते आता आमचा आदर करत नाहीत, आजच्या पिढीला कळत नाही आम्ही किती मेहनत केली वगैरे वगैरे या गोष्टी. तर हे जे आपण म्हणतो की मूल्यव्यवस्था म्हणजे घरातल्यांचा कायमच आदर आदर करणे, त्यांना वाकून नमस्कार करणे असो किंवा म्हातारपणी त्यांचा घेणे. आधार बनणे, काळजी घेणे, ह्या गोष्टी आता हळूहळू मला वाटते की बदलत जातीलच किंवा जात आहेतच. आता जरी आपण काही बघतो की जसं आपल्या चर्चेमध्ये तुम्ही म्हणालात की काही गाव आता घोस्ट विलेजेस झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्यातली मुलं शिकून बाहेर पडलेली आहेत आणि ती बाहेरच्या राज्यात म्हणा, मोठ्या शहरात म्हणा किंवा बाहेरच्या देशात गेलेली. त्याला एक इंग्लिशमध्ये चांगली टर्म आहे, एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणतात. ओके. किंवा जसं पिल्लू उडायला शिकतं, जे काही पक्ष्याचं, तेव्हा ते घरटं सोडून निघून जातं. बरोबर आहे. तेव्हा जी त्या पक्षिणीला भावना असते की एक रिकामेपणाची, ती पालकांमध्ये पण येते. बरोबर आहे. हा, तर त्यांना असं वाटतं की मग एक प्रकारे आता हा मला वाटतं की हा या काळाचाच एक प्रकारचं परिपाक आहे की हे असं होणं साहजिकच आहे. बरोबर आहे. हा, मग त्याला मूल्यव्यवस्था ढासळत आहे असं म्हणण्यापेक्षा की हे या काळाची निकड आहे म्हणून बघणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे मूल्यव्यवस्था म्हणा किंवा संस्कार म्हणा याला जे एक अतिरेकी महत्व दिलं जातं. आता संस्कार प्रागतिक पण असतात आणि अधोगतीकडे नेणारे पण असतात. तर तिथं थोडंसं आपण ती सीमारेषा ठरवली पाहिजे बरोबर. की काय म्हणजे चांगले संस्कार आणि काय वाईट संस्कार. बरोबर आहे. तर असे वेगवेगळे त्यामध्ये आपल्याला बघता येईल. मग आता या सगळ्यातनं ही कुटुंब व्यवस्था टिकेल असं पण वाटतं येणाऱ्या काळात? म्हणजे असं मी बघितलं होतं की असे 4 एक लोक आहेत घरातले, हा पुढचा टप्पा म्हणजे एक 2 पॅरेंट्स 2 मुलं, हम दो हमारे दो. हा हा पुढचा टप्पा 2 पॅरेंट्स एकच मूल. पुढचा टप्पा 2 पॅरेंट्स आणि त्यांचं कुत्रा बरोबर, म्हणजे. अच्छा. नाही, बरोबर आहे. आता तुम्ही एक प्रकारे
कुटुंबाचे नवे प्रकारच सांगितले, हा. जे आपण सांगता सांगता राहिलो होतो, की या नव्या काळामध्ये आपण बघाल तर जसं आपण न्यूक्लिअर फॅमिलीज म्हटलं, न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये पण अनेक प्रकार आहेत. अच्छा. म्हणजे आता काही डिवोर्सचा रेट जसा वाढतोय म्हणलं, सिंगल बरोबर. पॅरेंट फॅमिली, ओके. तर ते पण आपण बघतो की एकटी स्त्री असते आणि तिला मूल त्याला असतं, फॅमिली म्हणते. त्यालाही फॅमिली म्हणतात, कारण अच्छा. तिला एकापेक्षा जास्त सदस्य आहेत आणि ते रक्ताच्या नात्याने जोडलेले आहेत. बरोबर. तर ते कुटुंबाच्या व्याख्येत बसतातच. तर सिंगल पॅरेंट फॅमिली झालं, त्यानंतर ड्युअल करिअर फॅमिलीज, दोघेही ओके. जॉब करतायत. ओके. आणि आता ड्युअल करिअर फॅमिलीज मध्ये होतं काय की जरी दोघं जॉब करत असतील, काम करत असतील, तरी सुद्धा घरी परत आल्यानंतर घरची कामं त्या स्त्रीलाच करावी लागतात. म्हणजे बरोबर. त्यातले प्रश्न वेगळे आहेत. बरोबर आहे. त्यात तिला तो रोल कॉन्फ्लिक्ट आणि रोल स्ट्रेन वगैरे अनेक भूमिकांचा सामना करावा लागतो. बरोबर आहे. याच ऍडव्हान्स्ड व्हर्जन म्हणा किंवा याच प्रागतिक व्हर्जन, ज्याला मला वाटतंय कॉन्ज्युगल सिमेट्रिकल फॅमिली म्हणतात, की अच्छा. दोघंही काम करतात, हा. जॉब करतात, पण घरी आल्यानंतर म्हणा किंवा एकंदर कामाची घरातल्या पण विभागणी समसमान असते. अच्छा. म्हणजे ती एक जेंडर इक्वॅलिटी वाली सिस्टीम ओके. म्हणता येईल. त्यासोबतच आता अलीकडे आपण तर बघतो की बरेच कुटुंबामध्ये एकच मूल असतं. काही कुटुंब आता मूल नकोच म्हणतायत. बरोबर आहे. मग त्यांना असं असतं की आयुष्य इतकं छोटं आहे की आम्हालाच जगायला कमी पडतो, बरोबर आहे. किंवा या जगामध्ये नवं मूल आणणं, नवा जीव आणणं, बरोबर आहे. हे त्यासाठी हे जग तितकंसं योग्य नाहीये म्हणा. बरोबर आहे. अशी वेगवेगळी कारणं असतात त्यांची. बरोबर आहे. त्यांना डिंक फॅमिली, डबल इन्कम, नो किड्स. ओके. हा, तर दोघेही कमावते आहेत, दोघांनी आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे, बरोबर पण आहे. त्यामध्ये मूल असणं त्यांना फारशी गरज वाटत. बरोबर आहे. ते म्हणजे तसंही प्रमाण आता वाढत आहे. बरोबर आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की कुटुंब व्यवस्था संपुष्टात येणार नाही, फक्त ती संक्रमित होत जाईल, ओके. बदल होत जाईल त्यामध्ये. आणि भारतासारख्या विशाल देशामध्ये एकाच वेळी सगळे फॉर्मॅट चालू आहेत आणि चालू राहतील पण. बरोबर. हा, त्या सगळ्यांचं सहअस्तित्व असणं, मला वाटतं ते ठीकच आहे, म्हणजे त्यात काही अडचण असण्याची कारण. बरोबर. आणि प्रत्येकाचे फायदे तोटे येस येस, आहेतच. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर खूपच छान आज चर्चा आपण भारतीय कुटुंब, भारतीय समाज या घटकाअंतर्गत केली आणि त्यातनं कुटुंबाचे वेगळे प्रकार कुठले आणि पुढची दिशा काय आहे कुटुंबाची तेही समजून घेतलं. तर या प्रकारची चर्चा यापुढेही आपली चालू राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा आणि नक्की शेअर करा. आणि तुम्हाला यावर काही वाटत असेल तर खालती कमेंटमध्ये नक्की यावर लिहा. धन्यवाद.